घरामध्ये खूप भयंकर आवाज आला आणि मला काहीतरी डाऊट आहे. एक्झॅक्टली मला वाटलंच होतं. नशीब मी इथे नव्हतो, नाहीतर डोक्यात पडलं असतं. लय भयंकर आवाज आला म्हणून मी कॅमेरा चालू केला. मला माहिती होतं. हे बघा, ही पूर्ण मार्बलची पट्टी आहे ना, पडली आहे. शिट. हे पण पूर्ण आहे बघा, हे पण निघेल. विचार करते नाही, पण तसं पलंगावरती काय पडलं नाही आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजची तारीख आहे 13. लॉग इन टाईम आहे आपला 12 वाजता, पण मला वाटते की 12 ते 12:30 पण होऊ शकतात, कारण मी झोमॅटोची बॅग काढली आणि त्याला परत बांधायची आहे. यायला डोक्याला ताप आणि बाउन्स पण आहे, तर ठीक आहे. बाकी काय नाही. एन्जॉय दिस ब्लॉग. शगुन प्युअर व्हेज कळंबोलीवरून ऑर्डर लागली होती. आता मी तळोजामध्ये आहे, सॉरी नावडेमध्ये आहे. हेल्मेटमध्ये किती विचित्र दिसतोय मी. ठीक आहे, चला निघूया मी इथून. इथं काय नाही भेटणार तिथं. मी काम पहिले सगळ्यात पहिले रीच करू दे. हॉटेल अमृतसर रेडी आहे ही. तर जायचं आहे कुठं? अबे बेलापूरची ऑर्डर लागली आहे इथून. अरे मल्टी आहे ना पण बिडू. एवढा मोठा रेस्टॉरंट आहे, पण ह्या लोकांना पिशवा देता येत नाही. कळंबोलीचा ऑर्डर लागला होता. लिटिल वर्ल्ड ओरियन मॉल. काय करू, रिटर्न जाऊ का थांबू? 5-10 मिनटं थांबून बघूया, नाही तर मग जाऊया, है ना. तर मित्रांनो, हे आहेत भगत ताराचंदचे एम्प्लॉई. त्यांना मी सांगत होतो की तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये कसे दिसता. त्यांना क्लिअरिटी बघायची होती ॲक्च्युअलमध्ये, तर घ्या क्लिअरिटी. आणि त्या निमित्ताने व्लॉगमध्ये आले पण. तर त्यांना सांगत होतो मी कॅमेराबद्दल काय काय फीचर्स आहेत, काय आहेत ते. मस्त वाटलं, जरा बरं वाटलं, है ना. त्याला भगत ताराचंदची ऑर्डर आपल्याला भेटली आणि आता ही ऑर्डर यात थोडंसं ऑइल लीक झाली आहे का ऑर्डरचा, पण आता काय लीक झाली तर झाली. थोडंसं पाणी लागलं ना की पिशव्या फाटतात, आणि पिशव्या फाटलं की मग त्याचं ऑइल वगैरे जेवढा पण त्याला चिटकलेला असतं पिशवीला, तो लागला समजा ऑर्डरला, काय करू शकतो. झालेला आहे. ट्यूब टाकली होती मी लास्ट टाईम, आणि जर पंक्चरवाला कुठे भेटेल शोधायला लागेल मला. एक ऑर्डर पण लागली. मजबुरीचा गैरफायदा
घेतात, काही जण घेतात. आज पण एकाने घेतला. नॉर्मली पंक्चर 80 रुपयामध्ये होतो, पण त्यांनी 100 रुपये घेतले. मग बोलला की बाईक खोलायला लागेल, करत असेल तर कर, नाही तर मग जा इथून. उडवाउडवीची उत्तरं. पण कसं आहे माहिती आहे, जेव्हा सिच्युएशन येते ना, पण तेव्हा बोलतो की बाबा ठीक आहे, घे 20 रुपये एक्स्ट्रा घे. त्यांनी फटाफट करून दिलं असताना तेव्हा सहकुशीन द्यायला काही हरकत नव्हती मला. त्यांनी एवढी किचकिच केली, बाई तो काम करता करता चायची चुटक्या घेत होता. मी बोललो बाई लवकर कर, कस्टमरचा ऑर्डर आहे, प्रॉब्लेम होईल. हाँ कर रहा हूँ ना, दिख नहीं रहा है क्या? ठीक आहे बाबा. पण कस्टमरच्या केसमध्ये चल ठीक आहे, तुझी गाडी पंक्चर झाली ना, ठीक आहे. नाही त्यांनी रायडर असाईन केला, नाही ऑर्डर कॅन्सल केली, काहीच नाही केला. 1 तास लागला. ऑब्वियसली तर लागणारच होता, कारण गाडी खूप आधी हे झाली होती, बंद पडली, म्हणजे पंक्चर झाली होती. पण ठीक आहे, आता या टायरला टाटा बाय बाय बोलायचा टाईम आला आहे. गाडी पंक्चर झाल्यानंतर जवळपास मी 3-4 ऑर्डर केल्या कंप्लीट. 3-4च केल्या, जास्त नाही, म्हणजे एक मल्टी ऑर्डर होती. आता परत एक मल्टी ऑर्डर लागली ऑर्डर. पहिले रेंज सर्च 10 रुपये देत होता, आता रेंज सर्च 20 रुपये गेला. पहिले म्हणजे या 2 तासामध्ये. आता मला सांगा, एक ऑर्डर रेडी झाली, ठीक आहे, ती ऑर्डर माझ्या बॅगेत आहे. दुसरी ऑर्डर इथूनच लागली आहे, पण ती रेडी नाही आहे. आणि ज्याची ऑर्डर रेडी झाली आहे तो कस्टमर वाट बघत असेल, येतोय, नंतर करणार फोन, अरे बाबा कुठं राहिला, का देता यार तुम्ही मल्टी ऑर्डर. कस्टमर पण माहीत असतो कधी कधी, अरे यार मल्टी ऑर्डर मत लिया करो, चल झाली नशीब रेट. 8951 आलोच मित्रांनो, आलोच. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जवळपास मी 10:30 वाजता मी बंद केला, कारण मला जायचं होतं घरी. तर मी लवकर बंद करून लवकर येण्याचा प्रयत्न करत होतो, पण ऑलमोस्ट तेवढाच टाईम झाला जेवढा नॉर्मली होतो तेवढा. आणि आज बरोबर गाडी 100 किलोमीटर चालली, आणि 100 किलोमीटरमध्ये 1300 रुपयाची अर्निंग मस्त झाली, छान झाली. आणि मी विचार केला की सॅटर्डेला लवकर घरी जाईल आणि संडेला लवकर लॉग इन करेल, पण तसं काही झालं नाही आहे. आता बघू संडेला किती वाजता लॉग इन करायचं ते डिसाइडेड नाही आहे, काय नाही आहे. एडिट करून डायरेक्ट झोपणार, बघू उद्याचं उद्या. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो नंतरच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.